नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यात मुलांवर शस्त्राने वार करण्यात आलाय. पीएमपी थांबा ते चित्रपट अशा 3 ठिकाणी लहान मुलांवर अटेम्प्ट ऑफ मर्डर करण्यात आलाय. यामुळेच पुणे शहर हादरलं आहे मित्र. पुण्यात सलग सुरी हल्ले, शाळकरी मुलंही या शहरात आता सुरक्षित नाहीयेत. 3 ठिकाणचे 3 हल्ले आणि पुणे शहरात खळबळ माजली आहे. पहिली घटना आहे खरं तर महर्षी नगर मधील मित्र. पीएमटी बसची वाट पाहणाऱ्या 14 वर्षीय शाळकरी मुलावर अचानक हल्ला करण्यात येतो. महर्षी नगरात पुजारी उद्यानाजवळ एक अनोळखी युवक येतो, रागाने बघतो आणि अचानक शस्त्राने हातावर वार करतो. मुलाने आरडाओरडा केला म्हणून वार करणारा आरोपी आणि त्याचे 2 साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरले. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास ते करीत आहेत. दुसरी घटना आहे पुण्यातील पर्वती परिसरातील. निलामे चित्रपटगृहाजवळ 16 वर्षीय मुलावर हल्ला करण्यात आलाय. जुन्या वादातून आलेल्या चौघांनी थेट सुरीने वार केलाय. मुलाने या संदर्भातील नुकतीच तक्रार दिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. पर्वती पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आणि शेवटची तिसरी घटना आहे पुण्यातील कात्रज परिसरातील. तू पोलिसांचा खबरी आहेस असा आरोप करत तिघांनी एका तरुणाला वाट अडवून शस्त्राने हल्ला केला. इतकंच नाही, त्याच्या घरासमोर उभी असलेली ट्रकची काच फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शेवटी आम्ही तेजस व्हॉइसच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो मित्र, 3 हल्ले 3 ठिकाणी आणि सर्वत्र समान पॅटर्न. छोटा वाद, संशय आणि थेट शस्त्र हल्ला. पुण्यात वाढती हिंसा थांबविणार कोण, हा खरा प्रश्न आहे.